आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा आई ये ना. मी डिस्टर्ब करत नाहीये ना तुला? अगं नाही काही काय बोल ना. बरं आज काही तुझे प्लॅन्स आहेत का? नाही मी घरीच आहे. शो हा का ग? ग्रेट. मग आपले बिझनेस पार्टनर्स आज आपल्या घरी येणार आहेत मीटिंग साठी. मीटिंग घरी का? अरे देवदर्शनाला तसेही येणार आहेत ते. तो दर्शनही होईल आणि मीटिंगही. ओके फेअर इनफ. नो प्रॉब्लेम. हे काय तू कुठे बाहेर चालली आहेस का? हो माहेरी जातेय. तिकडे पण गणपती बसतात ना? का? आपल्या घरीही गणपती बसतात. इथे पाया पडलीस की तिथे दर्शन घेतल्यासारखं होईल. तिथे जायची काही गरज नाही. आय डोंट वरी. फार वेळासाठी नाही जाणार आहेत त्या. 1-2 दिवसात येतील परत. राईट? देवांश आपले बिझनेस पार्टनर घरी येणार आहेत. त्यांच्या जेवणाचं बघावं लागेल. बाकी व्यवस्था करावी लागेल. बरं काय ना नोकरांना सुट्टी देऊन ठेवली आहे ना. त्यामुळे घरात काम करायला कोणीच नाहीये. सगळं सांभाळायचं कसं? बहिणीला एकटीला जमणार नाही ते. त्यासाठी निदान हिच्या मदतीची गरज लागेल तिला. तू कुठेही जायचं नाही. घरीच थांबायचं. आणि हो माझ्याबरोबर रूम मध्ये चल. मीटिंगच्या आधी काही पॉइंट्स डिस्कस करूया. चल. हा. हॅलो. हा मामा. हा सई. अगं तू निघालीस का नाही अजून? अगं त्या अनंत का कधीही येतील ना. मामा सॉरी पण मी नाही येऊ शकत आहे. का ग? काय झालं? घरी काही अडचण आहे का? नाही. सगळं ठीक आहे ना? नाही अरे काही अडचण वगैरे नाहीये. आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे. म्हणजे देवांश सरांचे काही बिझनेस पार्टनर्स आहेत ना ते आमच्या घरी जेवायला येणार आहेत. तर त्यांच्या स्वयंपाकाची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे ना भैरवी मॅडमने. त्यामुळे नाही येता येणार. हो असं होय. ठीक आहे. नाही तेही महत्वाचं आहेच. आणि मी सांगेन काकांना. ते समजून घेतील. ते तुझ्यावरती आता त्या घरची जबाबदारी पण आहे. आणि तसेही काका आता इथून पुढे काही दिवस इथे भारतामध्ये असणार आहे. त्यामुळे नंतर भेटता येईल त्यांना. मी त्यांना भेटणारच आहे रे. पण आता काकांना नेमकं मला भेटायचं होतं आणि मी येऊ शकत नाही. हा ठीक आहे. नको एवढं मनाला लावून तूस. अरे पण आई वाट बघत असेल ना. मी असं करते गणपती झाले की मग येते तुम्हाला भेटायला. हा मी सांगतो तिला. काळजी घेते. हो मामा. बाय. सई अगं मी इथलं बघते. तू जा. तुला आईकडे जायचं ना. आवर जा. नाही आई मी नाही जाणार आहे. का? ऍक्च्युली देवांश सरांचे काही बिझनेस पार्टनर्स आहेत ना ते घरी येतात. मग त्यांचा पाहुणचार करण्यासाठी घरी थांबावं लागेल ना. अगं मग आम्ही आहोत ना. का तुला असं वाटतंय तुझी सासू त्यांचं नीट पाहुणचार करू शकणार नाही? असं काही वाटत नाहीये. तुम्ही एकट्याच किती कामं करणार. माझी पण मदत व्हायला हवी ना तुम्हाला. आता आम्ही आहोत ना. आज आपण सगळे मिळून स्वयंपाक करूया. करेक्ट. हा म्हणजे कसं त्याने काम पटापटा होईल ना म्हणून. हो वहिनीला तिच्या माहेरी सुद्धा जात आहे. बघ 1 मिनिटात सगळे आले. आता स्वयंपाकाची तर काळजीच करू नकोस. ते तर होणारच. आता सगळे मिळून स्वयंपाक करणार म्हणजे स्वयंपाक एकदम टेस्टी होणार. चला कामाला लागलं. चला.
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. अहो तुम्ही इथे काय करताय? अहो बाप्पा आलेत आपल्याकडे आणि इथे काय बसलायत? इतर वेळेला आम्ही जर असे बाप्पा घरात असताना आत येऊन बसलो तर आम्हाला ओरडाल, आणि आता बघा तुम्हीच येऊन बस. काय हो? अहो काय झालं? असे तोंड पाडून का बसलायत? काही नाही, सई येणार होती पण तिला अचानक घरी काम निघालं त्यामुळे येता येत नाहीये. अगं बाई, हे कारण आहे का तुम्ही तोंड पाडून बसायचं? तुम्ही तर असं बोलताय जणू काही सई कुठेतरी परदेशातच राहते आणि वर्षानुवर्ष तुम्हाला भेटत नाही काय दिसत सुद्धा नाही. इथे तर राहते, येते चांगली 15-15 दिवसांनी वॉचमनगिरी करायला. माझी खवीस मामी माझ्या आईवर काही अत्याचार तर नाही ना करते, आणि मग आता ती सई येणार नाहीये म्हणून तुम्ही बाप्पा घरात असताना असे तोंड पाडून बसणार आहात का? तोंड पाडून बसलेलं नाहीये ग, ते आनंद बोजेवार सर सईला भेटायला म्हणून येत आहे आणि ती नेमकी येऊ शकत नाहीये ना, म्हणून मला वाईट वाटतंय. ते अनंत बोजेवार सर खूप मोठा माणूस आहे, त्यांना काय सई भेटली नाही भेटली काय फरक पडणार आहे? म्हणजे त्यांना काहीच फरक पडणार नाहीये, पण सईला पडू शकतो. नाही, कारण सईला सवयच आहे ना मोठ्या मोठ्या माणसांच्या पुढे पुढे करायची. त्यांच्या पुढे पुढे केलं म्हणून त्या बोजेवारांनी सईच्या शिक्षणाचा खर्च उचलला, मग नंतर देवांशच्या पुढे पुढे केलं आणि झालं, जहागीरदारांची सून झाली. कुठची गोष्ट कुठं नेतेस तू? कशाचा काही संबंध आहे का? तर तुझं तोंड बंद ठेव. ठेवते, तोंड बंद ठेवते, नाहीतरी तुमच्याशी लग्न केलं तेव्हाच ठरलं मी माझ्या तोंडाला कुलूप लावायचं. ते जाऊ दे, ते अनंत बोजेवार सर येणार आहेत ना, तो पाहुणा माणूस आपल्या घरी येणार, त्यांच्या आवडीचे कुठले पदार्थ करू का बाजारात जाऊन काहीतरी घेऊनच यायचं? सांगा मला. अगं एरवी इकडची गाडी तिकडं करत नाहीस तू, मग आता काय झालंय? अहो तू एवढा मोठा माणूस आपल्याकडे पाहुणा म्हणून येणार, मग त्याचा पाहुणचार व्यवस्थित नको व्हायला? झालं, शिरलात ना वाकड्यात. हेच तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीने किंवा लाडक्या भाचीने येऊन विचारलं असतं तर त्यांच्या कौतुकाचे सोहळे पार पाडले असते तुम्ही. बघ बघ ललिता, शिक त्यांच्याकडनं पाहुणचार कसा करावा. पण आता मी विचारते तर वाकडे बघते, मी तरी कोणाला विचारतेय? मी बघते काय करायचं, तुम्ही नका सांगू. तुम्ही फक्त बाहेर चला, बाप्पा आहे घरात. बाप्पा असताना असं तोंड पाडून बसू नये. चला. वाव,
आपण एवढं सगळं बनवलंय, मला तर बिलीवच होत नाहीये. काय भारी बनवलंय आपण, कमाल. सी म्हणजे जेवण तयार सुद्धा झालं. तुम्ही उगाच टेन्शन घेत होता. तरी आता अजिबात वेळ घालू नकोस, पटापट तयार हो आणि निघ. पण भैरवी मॅडम, मी बोलतो ना आईशी, डोंट वरी. आणि ते एनिवे सगळं जेवण तयार झालंय ना, सो आई सुद्धा काही बोलणार नाही. रिलॅक्स. आणि आता कसलाच विचार करू नकोस, निघ तू. ओमी, जा वहिनीला सोडून. हो. नाही नाही, नको नको, मी जाईन एकटी. अगं नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एवढी मदत केली त्यासाठी थँक्यू सो मच. बरं ठीक आहे. आणि हो, तुम्ही सगळे आता इथे नका थांबू. भैरवी मॅडमला नाही आवडत. बरं बरं ओके ठीक आहे. पण जाताना तुम्ही आपली गाडी घेऊन जा. ड्रायव्हर काका पण आहेतच बाहेर. ओके. हा, आणि रिक्षा भिक्षा करत बसू नकोस. हा ठीक आहे, मी गाडी घेऊन जाईन. बाय बाय. जायचंय सोडायला? नको 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 ना. या आय नो नो यू डोंट वरी. आज आम्ही मीटिंग करतोच, घरीच करतोय. मिस्टर देसाई आणि शिर्के येणारच आहेत थोड्या वेळात घरी. या ऑफकोर्स, थँक्यू सो मच. आय नो सगळं नीटच होणार. हा मी तुम्हाला फोन करतो. हा या 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 मिस्टर शिर्के, मिस्टर देसाई. नमस्कार. नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम. हॅलो 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 हॅलो. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आम्ही ऍक्च्युली तुमचीच वाट बघत होतो. नाही, खूप छान झालं, कारण भैरवी मॅमनी जो प्लॅन केलाय त्यानिमित्ताने जागीरदारांच्या गणपती दर्शन होते आणि आपली मीटिंगही होईल. या प्लीज या, दर्शन घ्या प्लीज. चला या, आपण बोलूयात. या बाबा. होय. वरुण, फोन केला ना काकांना? कधी येत आहेत? हो केला ऑन द वे. पोचतीलच आता. गणपती बाप्पा. हो या. काय ताई, अगं तू येणार नव्हतीस ना, मग काय असं अचानक? अगं ताई, मला मामा म्हणाला की तू येणारच नाहीये. माझा इतका मूड ऑफ झाला ना. ह्याचाच काय, तिकडे ताईचा सुद्धा मूड गेला. आणि तू काय मला सरप्राईज वगैरे देणार होतीस काय? ते म्हणजे येणार नाही असं सांगितलंस आणि अचानक आलीस ते? मामा, मी सरप्राईज वगैरे काही देणार नव्हते, खरंच येणार नव्हते. ते देवाण सरांचे बिझनेस पार्टनर्स आहेत ना, ते सगळे येणार होते घरी. मग त्यांच्यासाठी सगळं जेवणाची वगैरे तयारी करायची होती ना. पण देवाण सर, आई, ओमी, रिया या सगळ्यांनी मिळून मला मदत केली आणि जेवण पटपट बनवलं, म्हणून तर येऊ शकले. घ्या, म्हणजे आता तिकडच्या कामाला लावलंस का तू, जसं मला इकडे लावायचीस? त्यांना कामाला लावायची गरज नाहीये, ते स्वतःहून मला मदत करायला आले. अगं ताई, तुझ्या घरचे गोडच आहेत आणि देवांश जिजू तर बेस्ट आहेत. ते तर आहेतच बेस्ट, पण बाकीची फॅमिली सुद्धा खूप बेस्ट आहे. तुला खरंच खूप छान सासर मिळालं. म्हणजे तू सगळ्यांवरती प्रेम करतोस ना, त्यामुळे सगळेजण तुझ्यावरती प्रेम करतात. शेवटी चांगल्या माणसांना चांगली माणसं मिळतातच. आता त्या आनंद सरांचंच बघ ना, किती भला माणूस आहे, देव माणूस आहे तो. हो ना, काका माझ्या आयुष्यात आले आणि सगळं काही व्यवस्थित झालं. पण काका येणार होते ना, अजून आले नाहीत का? आम्ही त्यांचीच वाट बघतोय. मी फोन केला होता ना, रस्त्यातच आहे, येतच असते. बरं चल, तू दर्शन दे. मी येतो. हो, मी आमच्या ताईसाहेबांना वरती देतो तू आल्याची. हो.
यानंतर डेझर्ट आणायचं. तू घेऊ नकोस, ठेव, त्यांच्यासाठी ठेवलंय ना. बहिणी सगळी तयारी झाली आहे ना? हो, हे बघा ताई, सगळं तयार. सांगितलेलं तेच सगळं बनवलंय ना? हो, सगळं तेच. काय तुझी लाडकी सुनबाई कुठे आहे? माहेरी गेली ती ताई. व्हॉट? मी तिला सांगितलं होतं घराबाहेर जाऊ नकोस म्हणून. माझ्या शब्दाला या घरात किंमतच नाहीये ना? नाही, तसं नाही ताई. आई ऍक्च्युली काय झालं माहिती का, त्यांना मीच सांगितलं जा. त्या जाणार नव्हत्या, पण मग मीच फोर्स केला. ऍक्च्युली त्यांची इच्छा पण होती जायची, आणि तसं पण त्यांनी थांबून इथे काय केलं असतं ना. काय केलं असतं म्हणजे? घरी पाहुणे येणार आहेत, त्यांचा पाहुणचार करायला घरातली सून समोर नको? राईट. पण बघ ना, स्वयंपाक सगळ्याच रेडी आहे, आणि पाहुण्यांकडे बघायला आपण आहोतच ना. अरे पण ताई, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. या मिस्टर शिर्के, या. प्लीज हॅव अ सीट प्लीज. सई मॅन कुठे दिसत नाही, कुठे बाहेर गेलेत का त्या? ती माहेरी गेलीये. तिच्या माहेरी सुद्धा गणपती असतो ना, त्यासाठी दर्शनाला गेली. एनिवेज, आपण कामाचं बोलूया. येस मॅम. व्हॉट डू यू थिंक? हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण केपेबल आहोत असं वाटतंय तुम्हाला? ऍक्च्युली 99% हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळू शकते, पण काय? एबी परत आलाय मॅम. यु नो, तो माणूस वादळ आहे, वादळ. हा, पण मला नाही वाटत आपण असं कोणालाही घाबरायची गरज आहे. देवांश, घाबरण्याचं काही कारण नाही, बट वी कॅनॉट अंडर एस्टिमेट एबी. आपली मार्केट पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे, पण कुठलीही भारी भक्कम इमारत पाडण्याची ताकद एबी आजही ठेवतो. एबी, तू चुकीचं वागतोयस. तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस. वेळ, आयुष्यात वेळ फार महत्वाची असते. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड बिझनेस. काय वेळ महत्वाची. नाही भैरवी, मिस्टर शिर्के बरोबर बोलतायत. एबीला अंडर एस्टिमेट करण्याची चूक आपण कोणीच करू नये, कारण शेवटी त्याला जे काही हवं असेल ते मिळवल्याशिवाय तो गप्प राहतच नाही. भैरवी, मी फक्त बिझनेस करतो. आता माझा दबदबाच इतका आहे की माझ्या समोर कोणी टिकतच नाही. हा, आता वादळ आलं की लहान मोठी झाडं उन्मळून पडतात. पण त्या सगळ्याचा दोष वादळाला देऊ शकतच नाही ना. आता बघ तुझं काय ते, पुन्हा त्या शरदला, त्या जहागीरदार इंडस्ट्रीला पुन्हा कसं उभं करायचं.
हा आता मला विचारशील तर ते हायली इम्पॉसिबल आहे.